संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कर्जमाफी योजना आहे तर कधी लागू होईल आणि कधी या संदर्भात निर्णय होईल तर याच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी बांधव आहेत। परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री देवेंद्र फडणवीस तर यांचे सह्याद्री जे अतिथीगृह आहे तर या ठिकाणी बैठक झाली आणि याच्यामध्ये दोन मुख्य मागण्या होत्या, दिव्यांग पेन्शन वाढ आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी आहे तर हे करण्यासंदर्भात अशा दोन मागण्या करण्यात आल्या होत्या। परंतु शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, कारण का शेतकरी कर्जमाफी सध्या होणे नाही आहे तर अशी महत्त्वाची स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी सदरची बैठक झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलंच आहे की शेतकरी कर्जमाफी असेल किंवा दिव्यांग पेन्शन वाढ असेल तर या संदर्भात आंदोलन संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे। यूट्यूबवरती अनेक यूट्यूबवरती अनेक यूट्यूब चॅनल आहेत की शेतकरी कर्जमाफी झालेली आहे। आजच्या यूट्यूबवरती अनेक चॅनल आहेत की शेतकरी कर्जमाफी झालेली आहे, शेतकरी कर्जमाफी प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या आलेल्या आहेत, 7/12 कोरे झालेले आहेत, असे अनेक व्हिडिओज पर सेकंदाला यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत। परंतु आज हा निर्णय बच्चूभाऊ कडू यांच्याकडून होणे म्हणजे त्यांनी जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना यश येणे अपेक्षित होतं। परंतु संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल किंवा शासन असेल तर कर्जमाफी योजनेसाठी तयार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच विनंती, अजून देखील कर्जमाफी झालेली नाही आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे आणि लवकरच बच्चूभाऊ कडू यांच्या अंतर्गत या शेतकरी कर्जमाफी संदर्भात किंवा दिव्यांग जी पेन्शन आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना जो 1500 रुपये लाभ दिला जातो तो 6000 करण्यासंदर्भातली जे आता संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन आहे तर हे केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ही आजची महत्त्वाची अपडेट होती। अद्याप ही कोणतीही कर्जमाफी झालेली नाही आहे, त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।